आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीने तयारी झालेली काय? आज मंगळवार 16 एप्रिल 2024 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आज मी अर्ज दाखल करीत आहे. आणि नक्कीच अर्ज दाखल करत असताना मनामध्ये आनंद आहे, मन प्रसन्न आहे आणि त्याचबरोबर विजयाचा निर्धार आणि निश्चय मनामध्ये ठेवून मी आज हा अर्ज दाखल करत आहे. माझ्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व मान्यवर नेते आहेत, त्याचबरोबर इंडिया आघाडीचे सुद्धा मान्यवर नेते आणि पदाधिकारी आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून विजय हा निश्चित आहे असं मानून मी कामाला लागलेलो आहे, प्रचाराच्या कामाला लागलेलो आहे. इकडे महायुतीचा उमेदवार ठरत नसताना तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय सांगाल? निवडणूक जाहीर होऊन बरेच दिवस झालेले आहेत. आता प्रत्यक्ष 19 तारखेला नॉमिनेशन फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. आता जी युती आहे, शिवसेना म्हणजे गद्दार गटांची आणि भाजपाची युती आहे, ते कदाचित चाचपणी करत असतील की विनायक राऊत यांच्यासमोर कमीत कमी मतांनी कोण पडेल ह्याची चाचपणी झाल्यानंतर ते उमेदवार जाहीर करतील असं वाटतं मला. कोणाचं आव्हान असेल तुमचं? आव्हान नाही मी समजत, पण कोण ना कोण समोर येईल, त्याला पराभूत करायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे, ह्या निश्चयाने आम्ही कामाला लागलेलो आहोत. शिवसेना हा बालेकिल्ला आहे, कोकणचा पुन्हा बालेकिल्ला राखला आणि तो राहणारच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा बालेकिल्ला कोकण आहे, होता आहे आणि राहणारच आहे. आव्हान नाही मी समजत आहे. उलट नारायण राणेंना सुद्धा तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक दाखवण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे. ती संधी आम्ही म्हणजे दुरावणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.